वेलकम. संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. समाजशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील प्रकरण क्रमांक 8 सामाजिक परिवर्तन हे प्रकरण आपण अभ्यासलेले आहे आणि यापूर्वीचे 1 ते 7 प्रकरणं पण अभ्यासलेली आहेत. त्यावर स्वाध्याय प्रश्न उत्तर पण सोडवलेली आहेत. ती पाहायची असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट नक्की पहा. आपण 8वं प्रकरण सामाजिक परिवर्तन या प्रकरणावरील स्वाध्याय सोडवणार आहोत. पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जो स्वाध्याय दिलेला आहे म्हणजेच प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. इथे पर्याय निवडायचा आहे पण सूचना दिलेली आहे विधाने पूर्ण करा म्हणजे पूर्ण विधान लिहायचं, फक्त उत्तराचा शब्द लिहायचा नाही. 1. सामाजिक परिवर्तन ही संज्ञा टिंबटिंब आहे. पर्याय मूल्ययुक्त, नैतिक, पूर्व, ग्रहित आणि अचूक उत्तर आहे मूल्ययुक्त. पूर्ण विधान लिहायचं. सामाजिक परिवर्तन ही संज्ञा मूल्ययुक्त आहे आणि मूल्ययुक्त या शब्दाखाली 2 रेषा मारायच्या अशी पेन्सिलने, एक ओळ सोडायची आणि मग दुसरं विधान लिहायचं. असं सगळं उत्तरपत्रिका व्यवस्थित लिहायची. भूकंपाचा लोकांवर होणारा परिणाम हा टिंबटिंब परिवर्तनाचा घटक आहे. पर्याय भौगोलिक, जैविक, सांस्कृतिक आणि याचं अचूक उत्तर आहे भौगोलिक. पूर्ण वाक्यात लिहायचं. 3. लिंग गुणोत्तराचा अभ्यास हा टिंबटिंब परिवर्तनाचा घटक आहे. पर्याय जैविक, तांत्रिक, नैसर्गिक आणि अचूक उत्तर आहे जैविक. पूर्ण वाक्य लिहा. 4. एखाद्या शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन कार्यक्रम हे टिंबटिंब सामाजिक परिवर्तनाचे उदाहरण आहे. पर्याय नियोजित, अनियोजित, क्रांतिकारी आणि उत्तर आहे नियोजित. पूर्ण विधान लिहायचं. ब प्रश्न आहे चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. आता गट दिलेला आहे पहिला, त्यातली पहिली जोडी भूकंप भौतिक घटक. 2. धार्मिक कट्टरतावाद जैविक घटक. 3. वाढते शहरीकरण आर्थिक घटक. 4. ई गव्हर्नन्स तांत्रिक घटक आणि चुकीची जोडी दुसरी आहे धार्मिक कट्टरतावाद, तिथे सांस्कृतिक घटक लिहायचं, जैविक घटक नव्हे. क प्रश्न आहे प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा. विधानाला योग्य संज्ञा लावायची. संज्ञा दिलेल्या आहेत भौतिक घटक, शैक्षणिक घटक आणि आर्थिक घटक. पहिलं विधान किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये वाढणारी समुद्राच्या पाण्याची पातळी. आता या संज्ञेला कोणता घटक लागतोय किंवा विधानाला, तर तिथे लागणार आहे भौतिक घटक. 2. लैंगिक शोषणाविषयीच्या समस्येविषयी जाणीव जागृती निर्माण करणं हा इथे कोणता घटक आहे, तर तिथे आहे शैक्षणिक घटक. ड प्रश्न आहे अधोरेखित शब्दांच्या जागी योग्य शब्द लिहून विधान पूर्ण करा. विधान दिलेलं आहे आणि एक शब्द अधोरेखित केला आहे, अंडरलाईन केला आहे, तो चुकीचा आहे, तो दुरुस्त करून बरोबर लिहायचा. 1. सामाजिक परिवर्तन फक्त एकरेषीय असते. आता एकरेषीय शब्द चुकलेला आहे, मग तिथे उत्तर काय लिहायचं, तिथे येणार आहे एकरेषीय व बहुरेषीय असते. 2. सर्व शिक्षकांनी वर्गामध्ये एखादा भाग शिकवताना पूर्वतयारी करणे हे अनियोजित परिवर्तनाचे उदाहरण आहे. अनियोजित शब्द चुकीचा आहे, तिथे दुरुस्त करून शब्द लिहायचा नियोजित. प्रश्न क्रमांक 3 फरक स्पष्ट करा. 1. नियोजित परिवर्तन, अनियोजित परिवर्तन. 2. अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिवर्तन. आपण फरक स्पष्ट करूया. क्रमांक 1 एका भागात लिहायचं नियोजित परिवर्तन, दुसऱ्या भागामध्ये अनियोजित परिवर्तन. 1. नियोजित परिवर्तन जाणीवपूर्वक आणि पूर्ण विचारांती घडवून आणले जाते. 1. ज्या परिवर्तनासंबंधी कोणतेही नियोजन करण्यात आलेले नसते त्यास अनियोजित परिवर्तन असे म्हणतात. 2. असे नियोजन करणारी शासकीय यंत्रणा असते, ती विकासाच्या समस्यांचा अभ्यास करते आणि शासकीय कृतीद्वारा परिवर्तन घडवून आणते. 2. अनियोजित परिवर्तन ही नैसर्गिक अवकृपा असते. दुष्काळ, भूकंप, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्ती विनाशकारी परिवर्तन घडवून आणते. 3.
नियोजनाच्या प्रक्रियेद्वारा आर्थिक विकास, दारिद्र्य निर्मूलन, झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन असे सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे उपक्रम हाती घेतले जातात. 3. नैसर्गिक आपत्तीतील पीडितांच्या पुनर्वसनासाठी शासनाला कार्यक्रम आखावे लागतात व त्यांची अंमलबजावणी करावी लागते. 4. आधुनिक समाजासाठी नियोजित परिवर्तन आवश्यक आहे. 4. प्राचीन आणि मध्ययुगीन समाजाला अनियोजित परिवर्तनाचे प्रतिकूल परिणाम सहन करावे लागले. फरक स्पष्ट करा. क्रमांक 2. अल्पकालीन परिवर्तन, दीर्घकालीन परिवर्तन. 1. अल्पावधीत घडवून आणल्या जाणाऱ्या परिवर्तनाला अल्पकालीन परिवर्तन असे म्हणतात. 1. सामाजिक सुधारणांसारख्या परिवर्तनाची प्रक्रिया दीर्घकालीन असतात. त्यासाठी काही दशके समाजसुधारकांनी प्रयत्न केले. 2. अल्पकालीन परिवर्तन वैयक्तिक जीवनात घडून येते. 2. दीर्घकालीन परिवर्तन ही सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे. 3. अशा प्रकारचे परिवर्तन आर्थिक क्षमता असेल तर तात्काळ घडवून आणता येते. 3. हुंडा, बालविवाह, कौटुंबिक हिंसाचार या अनिष्ट सामाजिक रूढी समाजात खोलवर रुजल्या असल्याने त्यात परिवर्तन करण्यात समाज उत्सुक नसतो. 4. अशा प्रकारच्या परिवर्तनाला कोणाचाही विरोध नसतो. 4. समाजातील कर्मठ नेतृत्व सामाजिक परिवर्तनास विरोध करते. त्यांचा विरोध सहन करून अनिष्ट प्रथांचा बिमोड करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. प्रश्न क्रमांक 4. पुढील संकल्पना उदाहरणासहित स्पष्ट करा. 1. सामाजिक परिवर्तन. 2. अल्पकालीन परिवर्तन. संकल्पना स्पष्ट करू. क्रमांक 1. सामाजिक परिवर्तन. उत्तर. किंग्जले डेव्हिस यांच्या मते सामाजिक परिवर्तन म्हणजे असे बदल की जे केवळ सामाजिक संघटनेत म्हणजे समाजाची रचना व कार्य यात घडून येतात. हॅरी जॉन्सन यांच्या मते मूलभूत अर्थाने समाज रचनेतील बदल म्हणजे सामाजिक परिवर्तन होय. परिवर्तन हे मानवी समाजाचे अंगभूत वैशिष्ट्य मानले गेले आहे. प्रत्येक समाजात परिवर्तनाची प्रक्रिया अखंडपणे चालू असते. काही समाजात झपाट्याने बदल झालेला दिसतो तर काही समाज मंद गतीने बदलत असल्याचे दिसते. उदाहरणार्थ, आदिवासी समाजातील परिवर्तनापेक्षा ग्रामीण समाजातील परिवर्तन जलद असते, तर ग्रामीण समाजातील परिवर्तनापेक्षा शहरी समाजातील परिवर्तनाचा वेग त्याहूनही अधिक असतो. सामाजिक परिवर्तनाची गती कालपरत्वेही भिन्न असते. एखाद्या कालखंडात समाजवर परिवर्तन अतिशय मंद गतीने झालेले दिसते, तर एखाद्या कालखंडात ते जलद गतीने झालेले आढळते. उदाहरणार्थ, औद्योगिकीकरणानंतरची भारतीय समाज परिवर्तनाची गती ही जलद आहे. 2. अल्पकालीन परिवर्तन. उत्तर. 1. काही सामाजिक परिवर्तनाचे परिणाम हे तत्काळ दिसून येतात, तर काहींचे परिणाम हे काही दशकानंतर दिसून येतात. 2. एखाद्याकडे तांत्रिक उपकरणे खरेदी करण्याची आर्थिक क्षमता असेल तर ती व्यक्ती होम थिएटर किंवा वातानुकूल संयंत्र म्हणजेच एअर कंडिशनर लगेचच खरेदी करू शकेल. 3. त्यामुळे त्याच्या मनोरंजनाच्या साधनांमध्ये किंवा घरातील तापमानामध्ये लगेचच बदल दिसून येतात. 4. या परिवर्तनाला वास्तव अर्थाने सामाजिक परिवर्तन म्हणणे चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 5. खालील विधाने चुकीबरोबर ते सहकारण स्पष्ट करा. 1. माहिती नसणाऱ्या गोष्टींबद्दल असणारे पूर्वग्रह आणि भीती या परिवर्तनात अडथळा निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत. 2. सामाजिक परिवर्तनाचे अचूक अंदाज वर्तवता येतात. क्रमांक 1. सहकारण स्पष्ट करायचं आहे. माहिती नसणाऱ्या गोष्टींबद्दल असणारे पूर्वग्रह आणि भीती या परिवर्तनात अडथळा निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत. उत्तर. हे विधान बरोबर आहे. कारणे. 1. सामाजिक परिवर्तनाला पोषक असणारी जागृती शिक्षणाद्वारे विकसित होत असते. बहुसंख्य लोक निरक्षर असतील तर त्यांच्या जागृतीचा अभाव असेल, त्यामुळे सामाजिक परिवर्तनाचे प्रयत्न फोल ठरतील. 2. निरक्षर असणाऱ्या व्यक्तींवर रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धांचा पगडा असतो. सामाजिक परिवर्तनात अशा अनिष्ट रूढी व परंपरांवर हल्ला करण्यात येतो. निरक्षर व्यक्ती मनातील पूर्वग्रह व भीतीपोटी सामाजिक सुधारणांना विरोध करतात. 3. समाजातील हितसंबंधी गट निरक्षरांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेतात आणि त्यांच्याद्वारे सामाजिक सुधारणेच्या मार्गात अडथळे आणतात. 4. अज्ञानी व्यक्ती सामाजिक परिवर्तनासाठी हाती घेण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत नाहीत. 2. सामाजिक परिवर्तनाचे अचूक अंदाज वर्तवता येतात. उत्तर. हे विधान चूक आहे.
कारणे: 1. समाज परत्वे परिवर्तनाची गती वेगवेगळी असते. 2. काही समाजात वेगाने तर काही समाजात संथ गतीने परिवर्तन घडून येते. 3. नैसर्गिक शास्त्रातील अचूक मापन पद्धती सामाजिक परिवर्तनाचा अचूक अंदाज वर्तवू शकत नाहीत. प्रश्न क्रमांक 6 पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. प्रत्येक संकल्पनेमधील परिवर्तनाचा महत्त्वपूर्ण घटक ओळखा. आता इथे जे घटक दिलेले आहेत ते ओळखूया आपण. क्रमांक 1 शोध हा घटक आहे विज्ञानाचा. दुसरा आहे भूकंपाचे परिणाम हा घटक आहे भौतिक. घसरत जाणारे लिंग गुणोत्तर जैविक घटक. आणि विद्यार्थी अदलाबदल कार्यक्रम म्हणजे स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम हा आहे शैक्षणिक घटक. प्रश्न आहे आपले मत नोंदवा. 1. तुमच्या मते सामाजिक बदलांचा व्यक्ती सहजपणे स्वीकार करतात का? 2. स्वच्छ भारत अभियान याचा समाजावर सकारात्मक परिणाम झाला आहे असे तुम्हाला वाटते का? तुमचा अनुभव लिहा. आता इथे स्वमत लिहायचं आहे. यापेक्षा वेगळं मत किंवा उत्तर तुम्ही लिहू शकता. 1. तुमच्या स्थानिक भागात घडलेले महत्त्वपूर्ण बदल सांगा जो तुमच्या मते परिवर्तनाचा परिणाम आहे. उत्तर: ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत 50% जागा आणि महापौरपद महिलांसाठी राखीव होते. या 50% जागांपेक्षाही अधिक महिला सदस्य महानगरपालिकेत निवडून आल्या. समाज माणसात स्त्रियांविषयी असलेले पूर्वग्रह कमी होत आहेत हे यावरून दिसते. यापेक्षा वेगळं उत्तर तुम्ही लिहू शकता. क्रमांक 2 स्वमत लिहायचं आहे. स्वच्छ भारत अभियान याचा समाजावर सकारात्मक परिणाम झाला आहे असे तुम्हाला वाटते का? तुमचा अनुभव लिहा. उत्तर: स्वच्छ भारत अभियान या कार्यक्रमामुळे व्यक्तिगत स्वच्छतेची जाणीव वृद्धिंगत झाली आहे. सार्वजनिक पाणवठ्यावर अंघोळ करणे, कपडे धुणे आणि जनावरांची स्वच्छता करणे हे प्रकार आता कमी झाले आहेत. त्याचा इष्ट परिणाम म्हणजे जलप्रदूषणाचे प्रमाण कमी झाले आहे. गावोगावी सार्वजनिक शौचालये बांधण्यात आल्याने उघड्यावर शौचाला जाण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. स्वच्छ भारत अभियान हा सर्वसामान्य लोकांवर झालेला सकारात्मक परिणाम आहे. ही जाणीव वृद्धिंगत झाली तर भविष्यकाळात सार्वजनिक ठिकाणांची अस्वच्छता कमी होईल अशी अपेक्षा बाळगता येते. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.